हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी। तर हे मी रोज फ्लेवरचे उकडीचे मोदक बनवले होते। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। मोदकाची स्टफिंग बनवण्यासाठी एका पॅन मध्ये इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतले आहे। तूप चांगलं विरघळलं की मग मी याच्यामध्ये एक अख्ख्या नारळाचं किस टाकून घेतलेला आहे। आता हे जे नारळाचं चव आहे ना, त्याला तुपामध्ये छान 2 मिनिटं परतवून घेतले। आता हा चव परतवत असताना मी गॅसची फ्लेम स्लो केली होती। 2 मिनिटे नारळाचं चव छान परतवून घेतलं की मग मी याच्यामध्ये 2 चमचे भरून रूअफजा टाकून घेतलेला आहे। रूअफजा ऐवजी तुम्ही दुसरं रोज सिरप यूज केलं तरीही चालेल। आता हा जो रूअफजा आहे त्याला छानपैकी या नारळाच्या चवमध्ये मिक्स करून घेतलं 1 मिनिटभर आणि मग त्यानंतर याच्यामध्ये मी गूळ टाकून घेतलं। तर जेवढं मी नारळाचा चव घेतलेला ना तेवढ्याच क्वांटिटीचा इथे गूळ घेतलेला आहे। तर जेवढी वाटी आपण नारळाचा चव घेणार तेवढ्याच वाटी इथे गूळ घ्यायचा आहे। पण जर का तुम्ही गोड कमी खात असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण इथे कमी केलं तरी चालेल। आता हा गूळ छान विरघळला आहे। आता मी याला छान परतवून घेते आहे। मोदकाच्या सारणाला चांगलं परतवून घ्यायचं। परतवत असताना याच्यामध्ये मी 1 चमचा भरून वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे। वेलची पूड टाकल्यानंतर सारण पुन्हा एकदा परतवून घेतलं। त्यानंतर मी सारण पूर्ण सुक्क करून घेतलेलं आहे। हे थोडं मला ओलसर दिसत होतं। सारण पूर्ण सुक्क झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून टाकायचे। मोदकाचं सारण तर तयार झालं। आता मी पिठाची उकड काढून घेतली। तर उकडीसाठी सर्वात आधी एका कढईमध्ये मी 1 पेला पाणी टाकून घेतले। त्यामध्ये 1 चमचा भरून तूप टाकून घेतले। त्याचबरोबर 2 चमचे ह्याच्यामध्ये सुद्धा मी रूअफजा टाकून घेतले। रोज सिरप असेल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता ह्याला छान मिक्स करून घेतले एकदा आणि नंतर मग पाण्याला गरम करून घेतले। पाणी गरम झालं की त्यामध्ये 1 पेला मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तर 1 वाटी पाणी घ्याल तर 1 वाटी इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे। मी इथे 1 पेला पाणी घेतलेलं होतं म्हणून मी 1 पेला पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ छान मिक्स करून घेतलं आणि त्याचबरोबर ह्याला मॅश करून घेतलं। 2 ते 3 मिनिटं ह्याला असेच परतवून घेतले। त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटं उलटली की मग त्यानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि ते जे पीठ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ह्याला छान गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। आता पिठाला जेवढं चांगलं मळाल ना तेवढे तुमचे मोदक चांगले बनतात आणि फाटत नाही। आता मी इथे एकसर पीठ छान मळून घेतलेलं आहे। मऊसूत असं माझं पीठ इथे मळून रेडी झालेलं आहे। आता मी मोदक बनवायला सुरुवात केली। तर सर्वात आधी मी पिठाचा थोडासा गोळा घेतला आणि त्याला हातावरतीच व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटं मळून घेतलेला आहे। त्यानंतर मी मोदकाची पारी जी आहे तिला वळवताना इथे पिठाचा वापर करत आहे। तांदळाच्या पिठामध्येच मी हा जो गोळा आहे त्याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि मग त्यानंतर जी लास्टची जे एंडिंग असते ना तिला रोल करत जायचं आहे हातानेच आणि त्याला वाटीचा शेप द्यायचा आहे। जसं आपण आलू पराठा वगैरे बनवताना स्टफिंग तयार करतो ना, तर स्टफिंगसाठी जशी वाटी तयार करतो तशीच ही पिठाची वाटी तयार करून घेतली। तयार पिठाच्या वाटीमध्ये इथे मी 1 चमचा भरून सारण टाकून घेतले। आता सारण टाकल्यानंतर अलगद हाताने या पिठाच्या कडेला इथे मी इनआउट करत असं मोदकाचा शेप देत आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तसंच इनआउट करून एक साइड आणि दुसरी साइड पकडायची, त्याला पिंच करायचं। एक साइड दुसरी साइड पकडून पिंच करायचं आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं सारण टाकून घेतलं आणि मग ह्याला अलगद हाताने एकत्र करून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच करायचं आणि मग त्यानंतर ह्याला मोदकाचा शेप छान मी इथे देऊन घेतलेला आहे। आता हा जो माझा एक मोदक आहे तो इथे रेडी झालेला आहे। तुम्ही नंतर सुद्धा मोदक रेडी झाल्यावर ह्याला प्लेट्स देऊ शकता। स्पूननी सुद्धा तुम्ही याचे प्लेट्स पाडू शकता। तर हा जो माझा एक मोदक आहे तिथे छान रेडी झाला। मी बाकीचे मोदक सुद्धा असेच रेडी करून घेतले। मोदकाची उकड काढण्यासाठी एका टोपामध्ये पाणी घ्यायचे आणि मग त्या टोपावरतीच मी इथे एक चाळण ठेवलेली आहे। त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। माझ्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान नव्हतं, मला कुठे भेटलंच नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट चाळणीवरतीचे मोदक ठेवले होते। चाळणीला मोदक चिटकू नये त्याच्यामुळे आपल्याला इथे तूप किंवा तेल लावायचं आहे आणि मग एक एक करून मी सर्व मोदक जे आहेत ते या चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत। तर इथे मी टोटल 21 मोदक माझे रेडी करून घेतलेले होते। तर माझ्या चॅनलवरती नवीन आहात आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब न केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आता इथे सर्व मोदक चाळणीमध्ये ठेवून घेतल्यानंतर मी या चाळणवरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर 15 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि
छान या मोदकांना उकड काढून घ्यायची. 15 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली. तर हे मोदक जे आहेत ते रेडी झाले आहेत. तर हे छान मोदक मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतले आणि बाप्पाला याचा नैवेद्य दाखवला. तर माझ्या पद्धतीचे रोज फ्लेवरचे उकडीचे मोदक घरात नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.